आजचे आपले जे कलाकार आहेत, शिल्पकला जे सादर करणार आहेत ते सूरज कुमार आणि अवधूत, आणि आपण सर्व सभागृहाचं जे स्वरूप आहे ते एकदमच बदलून गेल्यासारखं वाटलं. विशेषतः जे चित्र लावलेली आहेत सगळी, त्याच्यात इतिहास आहे, निसर्ग आहे, व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या आयुष्याला जे समृद्ध करतात अशा सगळ्या विषयांना स्पर्श करणारी इथे चित्र आहेत आपल्याकडे. आणि ती पाहिल्यावर एक मनात एक वेगळीच असते कला असणारी, कारण प्रत्येकाला हे साध्य करता येत नाही. प्रत्येकाला हे कलेचा अंग असेलच असा विषय नसतो. त्यामुळं एखाद्याला बासरी वाजवता येते, एखाद्याला पेटी वाजवता येते, एखादा सुंदर गाणं म्हणत असतो. त्याचा जो आनंद आहे तो इतर कुठल्याही आनंदाने, तो आनंद पैशाने खरेदी करता येणार नाही. तो आनंद सरावानं आणि आपल्या आत्मीयतेनं जे आपण काम करतो त्यातून मिळत असतो. त्यामुळं खरोखरच तुम्हाला हे खूप संस्कृती कला अकादमीने खूप चांगली संधी दिलेली आहे. तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं, चांगलं व्हावं. जगतात तर सगळेच, पण जगताना ते कसं जगलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. त्या आयुष्यात आपल्याला सगळं काय मिळतं, पण कला ही तशी मिळत नाही, तशी सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, मेहनत घ्यावी लागतात, त्या प्रकारचं वातावरण तुम्हाला लाभावं लागतं, कुणीतरी त्याच्यात मार्गदर्शन करावं लागतं. त्याशिवाय हे आपल्या अंगामध्ये कलागुण विस्तारित होत नाहीत किंवा विकसित होत नाहीत. त्यामुळे तुम्हाला ही खूप चांगली संधी या माध्यमातून मिळालेली आहे. हे जे दीपलक्ष्मी पतसंस्थेचं सभागृह आहे हे अशा कलागुणांना नेहमीच वाव देतं, आणि साताऱ्यातलं एक सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून या व्यासपीठाची खूप मोठी देणगी सातारकरांसाठी लाभली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण या वास्तूतून जे जे पुढे जातात त्यांना खूप मोठं प्रोत्साहन मिळतं. पुढे त्यांच्या आयुष्यात काहीतरी करण्याची संधी मिळते, नाव कमावण्याची संधी मिळते. आणि त्यापेक्षाही एखादी कलाकृती आपण जी निर्माण करतो त्या कलाकृतीला जे व्यासपीठ मिळतं त्याचं मोल शब्दामध्ये सांगता येत नाही. त्यामुळं संस्कृती कला अकादमी आणि दीपलक्ष्मी पतसंस्था या दोघांनी आपल्यासाठी, तुमच्यासाठी, एखाद्या कलाकारासाठी, सातारकरांसाठी जे काही करतायत ते खूप मोठं स्वप्न दाखवत आहे, भविष्याचं स्वप्न आहे. आज आपण तुम्ही बघत असाल तर आपल्या जगावरच एक युद्धाचं सावट आहे, आणि असा हिंसेतनं काही निर्माण होत नाही. हिंसेतनं होतो तो विध्वंस होतो, पण एखाद्या कलाकृतीनं माणसाला खूप काही दिलं जातं, माणसाचं जगणं समृद्ध होतं. म्हणून या कलेची आवश्यकता असते. आणि मगाशी श्री शिंदे सरांनी सांगितलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारे दैनिकामधून काही संधी हवी असेल तर ती निश्चितच तुम्हाला संधी दिली जाईल. एखादं चित्र असेल, शिल्प असेल, नृत्य असेल, किंवा शब्दामध्ये तुम्ही लिहिलेलं एखादं काही कविता असेल किंवा चांगले विचार असतील, त्या विचाराला नक्कीच दैनिकामधनं जागा उपलब्ध करून दिली जाईल याची खात्री मी देतो. आणि ही जी संधी दिली आहे तुम्ही अजिबात सोडू नका, कारण अशी संधी मिळत नाही. चित्र काढा, शिल्प काढा, कुठलीही कलाकृती निर्माण करा. आज या ठिकाणी सूरज आपणाला शिल्पकला दाखवणार आहे. सूरजचे वडील माझ्या ओळखीचे आहेत, संजय कुंभार. त्यांनी काही शिल्प केलेली मी पाहिलेली आहे, त्याच्यावर मी लिहिलेलं पण आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की बाप से बेटा सवाई असं म्हणतात. त्यामुळं त्यांची कला निश्चित त्याच्याकडे असेलच. आणि त्याशिवाय जे स्कूल ऑफ आर्ट जे प्रसिद्ध आहे कला क्षेत्रामधलं महाविद्यालय, त्यामध्ये त्यानं शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळं निश्चितच त्याला कला ही वाखाणण्यासारखी असेल. त्यामुळं तो स्वतः त्या शिल्पकलेत रंगून जाईल, तुम्हालाही त्यामध्ये रंगवेल, आणि खूप चांगली कला आज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, शिकायला मिळेल याची मला खात्री वाटते. आणि या सगळ्या तुमच्या उपक्रमाला संस्कृती कला अकादमी आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.